मंडळी हो, आपल्या कूलरची मोटर जळालेली आहे. ही पाणी ओढत नाही आहे. आपण नवीन मोटर आणलेली आहे. तर आज आपण ही कशी लावायची ती तुम्हाला सांगणार आहे. तर लक्ष द्या. आपण पहिले हिला ओपन करून घेऊ. ही ओपन झालेली आहे. ही नवीन आपण या कंपनीची आणलेली आहे. अपर्णाची 130 रुपयाला मिळाली. जुनी मोटर होती तर ही पाणी फेकत नव्हती. ही पाणी कोरडी फिरल्यामुळे जळून गेली. तर सर्वप्रथम हा इथे एक बॉक्स असतो. हा पेचकसनं मी अगोदरच नट खोलून ठेवले. हा काढायचा आणि याच्यामध्ये हे वायर आहेत, ते दोन हे दिसतात तुम्हाला. या दोन वायरला या आपल्या मोटरचे हे जे दोन वायर दिसतात तुम्हाला, रेड कलरचा वायर आणि ब्लॅक कलरचा वायर, हा इथे या रेड कलरच्या जाग्यावर रेड लावायचा आणि हे जे 2-3 वायर दिसतात तुम्हाला इथं ब्लॅक कलरचा लावायचा आणि मोटर चालू होईल घरच्या घरी. तर आपण जोडू. मोटरकडून आलेला केबल आहे, तुम्हाला दिसतोच आहे. हे मी चिकटपट्टी काढून घेतली. आता हा रेड कलरचा वायर इथे रेड लावायचा आणि हे जे 2-3 वायर दिसतात तर इथं ब्लॅक कलरचा हा वाला काढून ब्लॅक लावायचा. घरच्या घरी मोटर दुरुस्ती कराय कुठेही इलेक्ट्रिशियनची गरज नाही. अगदी 2 मिनटात तुम्ही बदलू शकता आणि इथे चिकटपट्टीने व्यवस्थित लावून घ्या. मोटर चालू होईल. आता मी एकटाच कॅमेरामॅन आणि जोडणारा असल्याच्यानं मला व्हिडिओ बनवाय हार्ड जात आहे, तरी पण मी जोडून दाखवतो तुम्हाला. ही आपली मोटरची वायर पहा, मी रेडला रेड आणि ब्लॅकला ब्लॅक जोडलेला आहे आणि हा जो पुराणा वायर आहे आपला पहिला, हा काढून घेत आहे मी. मोटर पाण्यातली काढून घेत आहे. आता ही खराब झालेली आहे. हा पाईप काढला इथून आणि हे वायर बाजूला काढला. आपली जुनी मोटर होती, ही नवी मोटर. आता आपण परत याला इथे हा वायर बसवू. हा पाईप आहे तो इथे बसवून द्यायचा. हे पहा, आपण वायर जोडलेला आहे. ही येलो कलरची चिकटपट्टी लावली इथं. ब्लॅकला ब्लॅक, रेडला रेड आणि ही मोटर पाण्यात टाकायची. हा पाईप याच्यात बसवून द्यायचा की झालं चालू. अशा प्रकारे आपण कूलरची मोटर घरच्या घरी बदलू शकतो. अशा प्रकारे पाईप बसवून आपण व्यवस्थित प्रकारे ही कूलरची मोटर हे केली आणि ही आता या पाण्यात सोडली. आता करू सुरू. हे पहा, कूलर सुरू झाले. मोटर हे पहा, पाणी पडत आहे. समजलं? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.